मन की बात मिटाए जब श्री परम मंगलमय परापर अखिलेश्वर कारण करुणावरून आले भक्तवांची करुणित विनंती श्री पीतांबरधारी श्री बालकृष्ण राजकी वाल्मिकी प्रतिबोधी श्रीमद भागवत महापुराण गेली 2 दिवसापासून आपण श्रवण करताय. जिनहरी कथा सुनी नहीं काना श्रवण रंग अहि भवन समाना. ज्या व्यक्तीला परमात्म्याची कथा या कर्णेंद्रियाच्या द्वारे श्रवण केले नाही तो बडभागी आहे. एवढा सुअवसर एवढा सत्संग आपण श्रवण करत असताना सुद्धा जर या कर्णेंद्रियाच्या द्वारे जर परमात्म्याचं चिंतन आणि कथा श्रवण करता येत नसेल तो दुर्भाग्य आहे. म्हणून जिन हरी कथा सुनी नहीं काना श्रवण रंग अहि भवन समाना. परमात्म्याचं चरित्र आपण गेली 2 दिवसापासून श्रवण करताय आणि या 2 दिवसापासून आपला अट्टहास प्रयत्न पाहतोय. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामामध्ये मग्न आहे. हा सप्ताह सण सोहळा आहे. प्रत्येक घरातला व्यक्ती या सप्ताहामध्ये येत असेल. तुमच्याकडे पाहून मला आनंद होतोय. आता कशाचीच गरज नाही. का गरज नाही? अनेक सप्ताह पाहिले पण प्रत्येक घरातला माणूस मला दिसत नाही. म्हणून मला वाटतंय काय हमें और जीने की हमें और जीने की चाहत न होती अगर आप न होते तो आज कथा न होती. आपणच नसता तर कथा झाली असती का? कथा झाली नसती महाराज. जर श्रोता नसेल तर वक्त्याला किंमत नाही. वक्ता है पण श्रोता नाही. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भवन में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भवन में ही रहते किनारा न मिलता. अगर तुम न होते देव नसता आज कथा श्रवणाला योग मिळाला नसता. आणि आज जर तुम्हीच नसते हे देवा आणि तुझी कथा सांगण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होतंय. तुम्ही मला महाराज गाणं म्हणायला तर काही नाही. भाव याच्यात लक्षात घ्या काय आहे. अरे देवा तुझा जर सहाराच मला मिळाला नसता. आता तर खऱ्या अर्थानं तुला जाणतोय ना गेल्या गेली 2 दिवसापासून तर तुला जाणायला नाही. जान रहा हूं रूह का रस्ता आहिस्ता 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 पहचान रहा हूं खुद ही खुदी को आहिस्ता आहिस्ता आहिस्ता. खऱ्या स्वरूपाला जाणतोय आणि ओळखतोय मी. काय सांगू तुला मी नाही जाणू शकत तुला बाबा. तू कोण आहे
तुम्हें क्या बताओ के तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी का तुम आसरा हो, या आशा की लड़ियां, या आशा है कृष्णा न जीर्णा बलमेव जीर्णा. तो माझा आधार आहे, आधार आहे. ज्याचा आधार निघून गेला त्याचा आधार राधा बनत असते. म्हणून तो आधार आहे. या जगाचा आधार राधा आहे. राधेचा आधार कोण आहे? माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि याच श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आपण श्रवण करतोय. म्हणून काय श्रवण करायची आहे कथा? सगळ्याच महर्षी सांगतात, कृष्णत्वदीय पद पंकज पांडवांते अथैवमी दिशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये तपवात पित्तैः कंठाधरो घनविदो स्मरणं कुतस्ते. ज्याने कथाच ऐकली नाही, अचानक मृत्यू जवळ आला. मृत्यू कधी कुणाला सांगून येत नसतो. येत असतो मृत्यू कधी कुणाला सांगून येत नसतो. मृत्यूच्या जीवनात घंट्याच वाजत असतात. महाराजच्या 5वी घंटी वाजते. तुम्ही कथा ऐकता आता? 3ऱ्या दिवसाची कथा ऐकताय तुम्ही? 3ऱ्या ऐकताय ना? 3ऱ्या दिवसाची कथा ऐकताय तुम्ही? पहिली घंटा वाजते. घंटा माहिती का तुम्हाला? घंटा कोणत्या बघितल्या गेली? आईस्क्रीमची घंटी बघितली, मंदिरातली घंटा बघितली, मृत्यूची घंटी किती बघितली? तुम्ही लक्ष देऊन ऐकायला तुम्ही? ऐकाय नाही. काल काय सांगितलं होतं मी? काल काय सांगितलं होतं? जर एवढा आम्हाला आला असतं तर आम्ही तुझ्या जागेवर बसलो असतो ना. लक्ष दिलं पाहिजे ना. ऐका, पहिली घंटी आहे का? पहिली घंटी आहे. आपल्या जीवनातली मृत्यू दिली घंटी वाजवते. पहिली घंटी आहे. डोक्याची जे पांढरे झाले महाराज, डोक्याची केस पांढरे झाले त्याला समजावं मृत्यू देव म्हणते. भल्या माणसा, अरे राहेमध्ये राहून कथेला जात नसतील. किती बरं हल्लीस तू बोधाच्या तीरावरती काठेवरती एवढी कथा सत्संग होतोय आणि तुला परमात्म्याचं नाम चिंतन स्मरण करता येत नाही. जा कथा आहे हे म्हणतं जात नाही. कथेला जात नाही पण पंक्तीला घेण्याची जात नाही. मृत्यू देवी म्हणते भल्या सांगून सुचवत नाही. काळ्याचे पांढरे झाले. आता तरी देवाचं भजन कर. आता तरी देवाचं भजन कर. ते म्हणत नाही करत. दुकानात जाऊन काय करतो? काय करतो? मी करीत नाही म्हणून विचारायला करतो. काळ्याचे पांढरे झाले की पांढरे सुद्धा दुकानात जाऊन हेरडा करून येते. तू तुझं वचन करीत. मृत्यूदेवी सांगते भल्या माणसा, काळ्याचे पांढरे झाले आता तरी देवाचं भजन करा. मृत्यूदेवी त्याच्या जीवनातून दुसरी घंटी वाजवते. महाराज कोणती दुसरी घंटी वाजवते? कोणती सांगा? ज्याला चष्मा लागला, ज्याला चष्मा आला त्याला समजावं मृत्यूला आपल्या जीवनातली किती घंटी वाजवली. आता नाही लक्षात राहील तरी घंट्याचं लक्षात राहते की. दुसरी घंटी कोणती? डोळ्याला दिसायला तुम्ही ज्या दिसायला तुम्ही येणार त्याला समजावं मृत्यूला आपल्या जीवनातली दुसरी घंटी वाजवली. मृत्यूदेवी म्हणते भल्या माणसा, आजपर्यंत जे रंगरंगिया बघायचं होत्या ते बघितले असणार. आता तरी अंतरात्म्याला विचार की तू कोण आहेस. माणसाला बाहेर पाहण्यापेक्षा अंतरंगामध्ये पाहिलं गरजेचं आहे. स्वतःचा अंतरंग कसा ओळखलं पाहिजे. मी कोण आहे? मी कोण आहे? मी नेमकं आलो कशासाठी?
आज एक वाक्य सांगतो तुम्हाला. घरी गेल्यानंतर रूम मध्ये जा, बसा, लाईट बंद करा, अंधार असू द्या, 2 मिनिट ध्यान करा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न करा, मी नेमकं आलो कशासाठी. जर या प्रश्नाचं उत्तर खरं आलं तर उद्याच्या कथेतील मला सांगा, महाराज मला उत्तर मिळालं. पण मी सांगतो बघा, एवढे कथा ऐकता एकाही त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. आलो कशासाठी? खाण्यापिण्यासाठी आलो असेल तर पशु पक्षी शब्दाचा प्रश्न आहे. पशु पक्षी सुद्धा जगतात, मग आलो कशासाठी? आणि घेऊन गेलो 84 लक्ष योनीमध्ये एक जन्म आहे ज्याचं नाव मनुष्य. दुर्लभ माणूस देही नाश दुर्लभ इतका दुर्लभ मनुष्य, पण तो आम्हाला मिळाला. आम्ही तर रात्रीच पहा मृत्यूला दुसरी विधी वाजवली. मृत्यू त्याच्या जीवनातली दुसरी विधी वाजते महाराज. कोणती? ज्याच्या तोंडातले दात पडले समजा मृत्यूला आपल्या जीवनातली तिसरी विधी वाजवली. मृत्यूदेवी म्हणते, भल्या माणसा, जे नाही खायचे ते खाल्लं, बरोबर? तुम्ही मानते काय म्हणत? जे नाही खायचं ते खाल्लंस, जे नाही खायचं ते पिलास. पण सांगलं सांगा, अरे आता तरी देवाचं भजन कर. तो म्हणतो देवाचं भजन करीत नाही, दवाखान्यात जातो. आणि ते काय बसवतात? काय बसवतात ते? त्याला काय म्हणतात? तोंडाला सुद्धा दात पडल्यानंतर काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? काय म्हणतात? हा, तुमचे पडलेच नाही ते की काय कुणाची? आमच्याकडे त्याला बाजको सोपी काय काय तरी म्हणले आमचा ग्रुपच कुठे गेला? आलाय लेट पण ठीक आहे. गोचर, अरे गोचर झालीच काय लावते? ज्याला जातच नाही दवाखान्यात त्यांची काही लावतील ना चौकी, काय म्हणतात त्याला? कवडी काय असेल ते असेल तुमच्याकडे म्हणतात ते लाव. मृत्यू देऊन तोंडाने देवाचं भजन काय ते म्हणतात ना. जे नाही ते खाल्लं, जे नाही खायचं ते पिलं. ते चौकी बसून अजून जे नाही खायचं खातं पण तुझं भजन केलं. मृत्यूदेवीने किती गंगे वाजवलं? 3 गंगा. मृत्यूदेवी त्याच्या जीवातली 4थी घंटी वाजवते. 4थी कोणती घंटी माहिती? कोणती? मृत्यूदेवी त्याच्या जीवनातली 4थी घंटी वाजवते. आता 3 जागेवर वाकडं कळलं. हातात काय येते? काठी येते, काठी. पण काही महत्वाचं असेल म्हणा, मी 8 दिवस गावाकडे जात नाही, पण 8 दिवस गेलो की घरात पाऊल टाकायच्या आधी शहरात म्हातारीकडे जातो. ते म्हणाल का माझा शिशीची मेहनत केली आहे. माझ्या घरी कोण येतं कोण जातो, बसतो नाही महाराज जागेवर. त्याचं जावं त्याचं काय हे म्हणतात बसून देवाचं भजन करणं नाही म्हणजे होत ना. मृत्यूदेवी म्हणते का हातात काठी आता तर देवाचं भजन करते म्हणते नाही करणार. हातात काठी घेऊन इकडे तिकडे जाईल पण देवाचं भजन करणार नाही. मृत्यूदेवीने 5वी घडी वाजवली महाराज. मृत्यूदेवी कोणाचंच ऐकायला तयार नाही. मृत्यूदेवी तुमच्या जीवनातली 5वी घडी वाजवते. आया हसे जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला कोई चढ़ा जंजीर. पण राजा सूर्यजी महाराजांनी शौनकात एक प्रश्न केला, महाराज जर जावं लागतंय तर या जीवानं काय करावं लागेल? या राजा परीक्षितीचा प्रश्न भगवान शुभदेवाला आहे. महाराज काय करावं? एकच करा, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी, श्वास श्वास कर कृष्ण भजी, वृथा श्वास जने होय ना जानिया श्वासची, आवना होय ना होय आम्हाला हेच करावं लागेल. काय? प्रत्येक श्वासाला परमात्म्याचं ध्यान करावं लागेल. म्हटलंय महाराज
सांसों की माला पे सिमरूं मैं कृष्णा। सांसों की माला पे सिमरूं मैं राधा। सांसों की माला पे सिमरूं मैं राधा। सांसों की माला पे सिमरूं मैं अपने मन की मैं जानूं और पी के मन की रास। अपने मन की मैं जानूं अभी के मन की रास। सांसों की माला में सिमरूं मैं राधा। सांसों की माला में सिमरूं मैं राधा। प्रेम की रंग में ऐसी डूबी। प्रेम की रंग में ऐसी डूबी। बन गया है कहीं यूं है। बन गया है कहीं यूं। बन गया है कहीं यूं। प्रेम की रंग में ऐसी डूबी। बन गया है कहीं है। बन गया है कहीं। प्रेम की माला जपते जपते आप बनी है शास। प्रेम की माला जपते जपते आप बनी है शास। सांसों की माला पे सांसों की माला, सांसों की माला पे सिमरूं मैं कृष्णा। सांसों की माला पे सिमरूं मैं राधे।
त्याच्यात